बहिराम बाबाच्या यात्रेला सुरुवात. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच भाविकांची गर्दी. विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख. राज्यभरातील आणि मध्य प्रदेशातील भाविक दाखल. वर्ध्यात आरटीओ विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन. 97 नागरिकांनी घेतला सहभाग. तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन. हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत. वातावरण बदलामुळे हरभऱ्याची झाडे पिवळी पडली. शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात. पेडगाव जिल्हा परिषद शाळेचा शिक्षकाचं निलंबन. चुकीचे गुणगान दिल्याने शिक्षकाला निलंबित करण्यात आलं. तर नेहा भोसले यांनी निलंबनाचे आदेश काढले. ढांडणवाली दाजीच्या 25व्या बसतोत्सवानिमित्त दिव्यज्योत यात्रा भारत भ्रमणासाठी निघाली. दिव्यज्योत यात्रेचं अकोल्यात आगमन. पुण्यातील फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या पाठीमागे बिबट्याचं दर्शन. तर शिवशंभू पार्क या ठिकाणी आश्रम वृद्धाश्रमाच्या कॅमेऱ्यात कैद. तर बिबट्याच्या दर्शनाने परिसरात घबराट. जळगावचा पारा 8 अंशांनी घसरला. 2 दिवस थंडीचा जोर राहणार. तर 18 जानेवारीपासून पुन्हा जिल्ह्यात थंडीचा जोर वाढू शकतो. भारतीय हवामान खात्याने वर्तवला अंदाज. अयोध्यामधील राम मंदिराला वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने सांगलीत राम मंदिराची भव्य प्रतिकृती. 11 दिवस राष्ट्रीय कीर्तन आणि प्रवचन होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. पैठण शहरातील मुख्य रस्त्यावर गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी. रस्त्यावर व्यापारी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. पालिका प्रशासनाने समस्येची गंभीर दखल घ्यावी. व्यापारी नागरिकांची मागणी. उत्तरेकडील थंड वारे थेट विदर्भाच्या दिशेने वाटचाल करतायत. यातून विदर्भात थंडीची लाट पसरली. यवतमाळचा पारा 9 अंशांपर्यंत खाली आला. वर्ध्यात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात. जिल्हा क्रीडा स्टेडियमवर सुरू फुटबॉलचा थरार. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी या स्पर्धेचं उद्घाटन. हिंगोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून पिकाचं नुकसान. हातात तोडाशी आलेल्या हरभरा गहू पिकांचे वन्य प्राण्यांकडून प्रचंड नुकसान. तर वनप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र अभावी 719 ग्रामपंचायत सदस्य अपात्र. हिंगोली जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायतमधून जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 719 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठेवण्यात आलंय. सिंधुदुर्गमधील फोंडा घाट रस्ता झाला खड्डेमय रस्त्यानं वाहतूक कोंडीचं पर्यटक त्रस्त. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वर्ध्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदाना संपला. सोयाबीन खरेदी ठप्प. तर सोयाबीन खरेदी थांबल्यानं शेतकऱ्यांची अडचण. तातडीनं बारदान उपलब्ध करून सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी. वाहन चालक बनला तोतया आयकर आयुक्त. नोकरी लावून देण्याच्या नावाखाली 40च्या वर सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांना फसवणूक. विरार क्राईम ब्रांच 03च्या टीमने केला भांडाफोड. नगर परिषद ऍक्शन मोडवर. 400 जणांना बजावली नोटीस. 1.25 लाख मालमत्ताधारकांकडे तब्बल 15 कोटींची कर थकीत. पिंपरी चिंचवड शहरात रक्ताची कमतरता. रक्तदानाबाबत असलेली अपुरी माहिती आणि गैरसमजुतीमुळे रक्तदानाचे प्रमाण कमी. मागणीच्या तुलनेत रक्तदान कमी होत असल्याने रक्ताची टंचाई भासतीये. वाढत असलेली लोकसंख्या, वाढते आजार आणि अपघाताच्या वाढत्या संख्येमुळे रक्ताची मागणीही वाढली. मुंबई विमानतळाला 5व्या श्रेणीचं मानांकन. आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेकडून मानांकनाची घोषणा. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला परिषदेकडून 5व्या श्रेणीचं मानांकन. पाणीपट्टी कर थकल्याने वाडी ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा केव्हाही होऊ शकतो खंडित. महानगरपालिकेचे 4 कोटी तर महावितरणेचे 57 लाख थकीत. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांनी पाणीपट्टी कर भरावे. वाडी ग्रामपंचायतीचे आवाहन.
आगरी कोळी महोत्सवाला नवी मुंबईमध्ये सुरुवात. महोत्सव 19 तारखेपर्यंत असणार. या उत्साहात आगरी कोळी संस्कृती टिकवण्याचं काम आगरी महोत्सवाकडून केलं जात आहे. आगरी महोत्सवाच्या उद्घाटन रुपाली चाकणकर यांनी केले. शहरी नक्षलवादाच्या आरोपात 6 वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांना जामीन मंजूर झाला. या दोघांवर अद्याप आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. विद्यापीठ पारितोषिकांवर यंदाही मुलींचेच वर्चस्व. प्राध्यापक अभय करंदीकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. उल्हासनगरमध्ये पोलीस रेझिंग डे निमित्त नशामुक्तीवर विद्यार्थ्यांचे पथनाट्य. पथनाट्यातून नशामुक्तीवर जनजागृती पथनाट्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी मेळावा. 80 वर्ष पूर्ण झालेल्या सहकाऱ्यांचा गौरव. अनेकांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा. प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ सुरू. साधू संत आणि भाविकांसाठी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने अन्नदान सेवा सुरू करण्यात येणार. तिरुपती बालाजीच्या मंदिरात चेंगराचेंगरी 6 जणांचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू. घडलेल्या प्रकाराबाबत आंध्र प्रदेश सरकारकडून खंत व्यक्त. अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होणार स्पर्धा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.